दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरण या वचन सारोळ्यातील 79 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत. सुख साधने देव न पविजे नायका. मागील वचनामध्ये कटमकटीयमान होऊनी असावे या संदर्भामध्ये स्वामींनी निरूपण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ऐसा असे वटो वटो करीत इथून जी दुःखरूप साधना आपल्याला दिसते किंवा आमच्या स्वामींच्या वियोगास्तव कशा प्रकारे आपल्या अधिकाराला न्याय देत, म्हणजे उत्तम अधिकार आहे त्या उत्तम अधिकाराशी जन्म क्षेपणारे जे सर्व साधक आपण बघतो आहोत ते कटमकटीमान होऊनी असावे इथपर्यंत हा भाग आपण बघत आहोत आणि असे साधक आपण बघत आहोत. तर अशा प्रकारे ही जी काही दुःखरूप साधना आपण बघत आहोत तर आपल्याला सहजपणे प्रश्न पडतो की असं दुःखरूप साधन देवाने का विहित केलं, की प्रत्येक क्रियेमध्ये आपल्याला ते दुःख आहे. परमेश्वर वियोगाचं दुःख आहे, अप्राप्तीचं दुःख आहे, स्मरणामध्ये चतुर्विध दुःख आहे. प्रत्येक क्रियेमध्ये ते दुःख आपल्याला बघायला मिळतं आहे. तर देवाने असं दुःखरूप साधन का विहित केलं? मुळामध्ये म्हणजे हे जरी आपण रिंगणाच्या बाहेर असल्यामुळे आपल्याला हे साधन दुःखरूप वाटतं, परंतु एकदा जर का आपण रिंगणाच्या आत गेलो म्हणजे हे साधन आपण जर का स्वीकारलं, ईश्वरासाठी जर का रडलो आणि ईश्वरासाठी जर का आपण देह सुकविलं, कृश केलं, कटमकटीयमान केलं, हाडाची रांगोळी केली तर त्याचा एक वेगळा आनंद आहे बघा. परमेश्वराच्या वियोगामध्ये दुःख करणं हा एक वेगळा समाधानाचा भाग आहे की आज गायतपर्यंत आपण अनंत सृष्टी नको नको त्या नाशिवंत गोष्टीसाठी रडलो, त्यांच्यासाठी देह झिजवलं आणि त्या बदल्यामध्ये मिळालं काय? आपल्याला तर नरकच मिळाले, दुःखच मिळालंय. आणि त्या दुःखाची कदर करणारं कुणी भेटलं नाही प्रपंचामध्ये. तुम्ही ज्यांच्यासाठी आनंद सृष्टीपासून दुःख भोगलं त्यांनी तुमची कुठलीच कदर केलेली नाही. तुमच्या त्या दुःखाला साजेस जे काही मोबदला आहे जो तुम्हाला मिळालेला नाही. आजपर्यंत अशी परिस्थिती आहे. आज जे आपण दुःख भोगतो आहोत त्याची आपल्याला एक शाश्वती आहे की जेवढं काही कष्टरूप साधन आपण घेणार आहोत, स्वीकारणार आहोत, तेवढ्या त्या क्रियेपेक्षा कितीतरी, म्हणजे त्याला पटीमध्ये पण गणता येत नाही आपल्याला. आपलं दुःख इवलूस आहे देवासाठी आपण जे व्यक्त करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये परमेश्वर असं काही देणार आहेत जे या जगामध्ये जीव देवता प्रपंचापैकी आपल्याला कोणीही ते देऊ शकत नाही, केवळ परमेश्वर देतात. एके परमेश्वरे विन, असं दातृत्व परमेश्वर करणार आहेत. आणि पहिल्यांदा आपल्या दुःखाला योग्य न्याय मिळणार आहे, योग्य प्रकारे कदर केली जाणार आहे. मुळात देवाने कदर करावी इतक्या स्तराचं दुःख पण आपण करत नाही, एवढे कष्ट पण आपण घेत नाही, तरी सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला आपला आनंद देऊन आपलं कौतुकच करणार आहेत. अशा पद्धतीने परमेश्वरासाठी म्हणून जे काही दुःखरूप साधन विहित केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे, हे काय आहे? देवाने लादलेलं नाही आहे, फक्त सांगितलेलं आहे. हे पण लक्षात घ्या. दुःखरूप साधन विहित केलेलं आहे, ते जबरदस्ती करायला नाही लावलं. एक अनुसरती एक ननुसरती, त्यांच्यावर सोडून दिलेलं आहे. एका अनुसरविती एका ननुसरविती असं शंका लावतात. असं वचन का नाही उच्चारलं ना? त्या ठिकाणी परमेश्वराचं कुठलंही आपल्यावर जबरदस्ती नाही, दडपण नाही की हे केलंच पाहिजे असं नाही. आचार्य भटोबासाने स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा. स्वामींनी म्हटलं नाही की असंच करा, नाही, तुम्ही विचार करा, तुम्ही निर्णय घ्या. आणि म्हणून
इथे ते दुःखरूप साधन सांगितलेलं आहे आणि साधकाने त्याचा स्वीकार केलेला आहे. कुठल्या साधकाने केला? ज्याला देव पाहिजे, परमेश्वर पाहिजे, त्यांनी त्या दुःखरूप साधनाचा स्वीकार स्वखुशीने केला. दुःखाचा स्वीकार स्वखुशीने करणं हे परमेश्वराकडे जाण्याचं जे काही अनुष्ठान स्वीकारले, आपण अनुष्ठान करणार आहोत, ते त्या साधकाच्या स्वतःच्या इच्छेने आणि आवडीने, परत नुसतीच इच्छा नाही आहे, त्यामध्ये विशेष आवडी आहे आणि म्हणून ते स्वीकारलेलं आहे. आणि अजून त्याच्यामध्ये विशेषता अशी आहे की एखाद्याचा अधिकार कमी आहे तर तो अप्राप्ती भावना अधिक दुःख करतोय. का? कारण की जेवढं लवकर जाता येईल परमेश्वराकडे तेवढं लवकर जायचं आहे आणि त्यासाठी तेवढं जास्त प्रमाणामध्ये दुःख करायचं आहे, तेवढं जास्त प्रमाणामध्ये आवडीपूर्वक प्रत्येक आचरण करायचं आहे. वृक्षांना खायचं आहे, त्यामध्ये सुद्धा ती आवडीच आहे. आपल्याला शिळं पाकं वृक्षांना खाताना आपलं थोडंसं जी काही म्हणजे स्वखुशीने आपण खात नाही, आता एक शिल्लक आहे फेकायचं नाही म्हणून खातो. इथे तसं नाही आहे. इथे कुठलीही लाचारी नाही आहे. जो साधक आहे ना तो लाचार नाही आहे, तो आचार करतो आहे आणि त्या आचारामुळे ते कार्य ते त्यांनी स्वीकारले. त्याचा एक वेगळा आनंद, वेगळं समाधान त्यामध्ये आहे. किती जेवढे कष्ट होतील तेवढे चांगले असं परमार्गामध्ये आहे. आणि कर्मराटीमध्ये कसं आहे, जेवढे कष्ट कमी होतील तेवढं चांगलं आहे. आणि दैवराटीमध्ये असं आहे, जेवढे जास्त कष्ट होतील तेवढं उलट जास्त कर्मनाश होणार आहे. म्हणजे अल्प प्रयत्न आणि बहुत साह्य, त्या पद्धतीने अल्प विधी आणि बहुत कर्मनाश असं सुद्धा होऊ शकतं. जेतुका विधी, जेतुका सेवादास्य, तेतुका कर्मनाश असंही होऊ शकतं. किंवा बहुत सेवादास्य विधी आणि अल्प कर्मनाश असंही होऊ शकतं. आपल्या आवडीवर सगळं ते अवलंबून आहे. आणि म्हणून इथे वचन जे आहे त्या वचनाला शंका दिली की ऐसे दुःखरूप साधन गोसावी का विले, न सुख साधने देव न पविजे नायका. नायका म्हणजे आऊसांना स्वामी सांगतात, लिसी पुसी वगैरे जर का तुम्ही केली, स्वतःला तुम्ही सजवलं, नटवलं, त्याच्यामध्ये एक आनंद आहे. आणि इथे आनंद जेव्हा तुम्ही उपभोगता, आनंद जेव्हा तुम्ही अनुभवता, आनंद जेव्हा तुम्ही घेता, त्यावेळेला आपण परमेश्वराला तेवढा वेळ विसरलेलो असतो. मग आपण आनंद घ्यायचाच आहे, पण कसा घ्यायचा आहे? ईश्वर पैकीच्या एखादं नितळ विशेष वंदन करायला मिळाला, प्रसाद वंदन करायला मिळाला, एखादे अधिकरण भेटले, ज्ञान चर्चा करणारे अजून कोणी साधक भेटले, वासनिक भेटले, स्थानवंदन घडलं, यामध्ये आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे. आमच्या स्वामींनी जेव्हा ते मालगंडीचा अवसर दाखवला त्यावेळी सर्वजण आनंदित झालेले आहेत तो अवसर बघून. अर्थातच त्यांनी अनेकांना सजलं नटलेलं बघितलं असेल, परंतु तो आनंद वेगळा आहे आणि हा आनंद वेगळा आहे. ह्या आनंदाचा आनंद घेत असताना कुठेतरी कर्मनाशही होऊ शकतो, कुठेतरी योग्यताही होऊ शकते, कुठेतरी जीवस्वरूपी उजळता तरी का होईना ती येणार आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी दुःखरूप साधन स्वामींनी त्यासाठीच लिहिलेलं आहे की सुख साधने देव न पविजे नायका. सुखरूप, सुख साधन म्हणजे सुखरूप जे साधन आहे, सुखाचं दातृत्व ज्याच्यामध्ये होतं आणि सुख ज्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं, अशा साधनामध्ये जर का आपण असू तर मग देव न पविजे. देव न पविजे म्हणजे स्वामींनी तर शेवटचं टोक सांगितलेलं आहे, देव तुम्हाला प्राप्त होणार नाही, पण अजून आपण अलीकडे आलो तर देव आठवणार सुद्धा नाही आपल्याला. सुख साधनामध्ये जर का असो, आपल्याला देव कधी आठवतात? लाईट असताना की लाईट गेल्यावर? अकोल्यामध्ये एवढं गरम होत आहे आणि पंखा चालू, AC चालू आहे, देव आठवेल का? नाही आठवणार. पण तेवढं जर का लाईट गेली आणि गरम व्हायला लागलं की मग देव आठवणार. सुख साधने देव न पविजे. तुम्हाला जर का तुमच्या आवडीचं जेवण असेल तर असं होतं की कधी खातो आपण, किती खातो असं होऊन जातं, तेव्हा देव नाही आठवत. पण आपल्या अनावडीची जर का भाजी असेल
जी आवडत नाही असं जेवण असेल तर तिथे देवाचं नाव आठवणार आहे. देवा हे काय केलं? म्हणजे अशा जिथे जिथे आपल्याला दुःख निर्माण होतं, दुःखाचा संभव ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येतो त्या त्या ठिकाणी आपल्याला देव सहजपणे आठवतो. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर काय करतात की दुःखरूप साधन विहितात. कुंतीने काय मागितलं देवाकडे? दुःख मागितलं. आपण कोणी जातो का असं विडा ठेवून? विडा घेऊन जाता तुम्ही कोणी असं की आम्हाला दुःख पाहिजे दुःख पाहिजे म्हणून? कोणी जातं का? सगळेजण सुख मागायला गेलेले आहेत. आणि आमच्या स्वामींनी सांगितलंय की सुख म्हणजे काय? दुःख मिश्रित आहे. म्हणजे परत आपण देवाकडे चुकीचं मागतोय. देवाकडे तर हे मागितलंच नाही पाहिजे, दृष्टपर गोष्टी नाही मागितल्या पाहिजे, त्याच्यामध्ये परत सुख मागतोय आपण. तर सुख कसं आहे? दुःख मिश्रित आहे. दुःख मिश्रित असल्यामुळे कोणीतरी होते त्यांना अपत्य नव्हतं, त्यांनी अपत्य मागितलं, त्यांना अपत्य झालं. पुढे चालून असं झालं की त्यांना अध्ययन झालं, ज्ञान प्राप्त झालं, आता त्यांना अनुसरणाची ओढ आहे. आता ते म्हणतात की तेव्हा होतं ते बरं होतं, अपत्य नव्हतं, काही नव्हतं, पटकन निघता येत होतं, आता याच्यामुळे अडकलो आपण. म्हणजे सुख मागितलं ना आपण, आनंद मागितलाच नाही, सुख मागितलं. आता ते कसं आहे? दुःखाला कारणीभूत आहे. तुम्ही द्रव्य मागितलं म्हणजे आपल्याकडे द्रव्य आलं म्हणजे आपण सुखी झालो, सुखीच झालो, समाधानी नाही झालो. ते द्रव्य जे आहे ते परत दुःखाला कारणीभूत आहे. प्रत्येक गोष्ट दुःखाला कारणीभूत असते. आपण प्रवचनाला आलो गाडी घेऊन, परंतु गाडी ठेवायची कुठे? हे दुःख आहे. परत सुख आहे पण त्याच्यामध्ये दुःख परत अडलेलं आहे. अशा प्रकारे आपण देवाकडनं चुकीचंच मागितल्यानंतर त्याचं जे काही मिळतं आपल्याला सुख दुःख मिश्रित असं मिळतं. आता तुम्हाला काय मागावं लागेल देवाकडे? आनंद मागावा लागेल. आनंद म्हणजे परत तुम्हाला दृष्टपर मागायचं नाही, अदृष्टपरच मागायचं आहे. सेवादास्य जरी दृष्टपर आहे पण त्याच्यामध्ये अदृष्ट लाभ तुम्हाला होणार आहे, तो लाभ मागायचा आहे. दृष्टपर लाभ म्हणजे काय? सेवादास्याचा आपली मान मान्यता होणं हा दृष्टपर लाभ आहे. आणि आपली योग्यता होणं हा दृष्टपर लाभ आहे. आपलं स्मरण होणं, याच्यामध्ये लोकांना आपण स्मरण करताना दिसल्यानंतर आपली प्रसिद्धी होते, स्मरणनिष्ठ आहेत, ही दृष्टपर लाभ आहे. आणि अदृष्टपर लाभ म्हणजे आपली पुनःसंबंधाची योग्यता होते किंवा आपण योग्य जीवस्वरूपी एक योग्यता तयार होत जाते, हे अदृष्टपर आहे. परंतु लक्षात घ्या, दृष्टपर हे नेहमी ते दैवराठीचा असो नाही तर कर्मराठीचा असो, दृष्टपर हे नेहमी घातक असतं. दृष्टपर जी काय मान मान्यता कीर्ती मिळते त्याच्याने परत आपल्याला सुख होतं. आणि सुख जिथे आहे तिथे परत दुःख आहे. कारण की आज जेवढी काय मान मान्यता झाली ती उद्या नाही झाली तर, परवा नाही झाली तर ते दुःख त्याच्यामध्ये आपलं आहेच आहे. बरं, आज मान्यता मिळाली पण मग काल का नाही मिळाली? आज नाव घेतलं मग काल का नव्हतं घेतलं? मागच्या कार्यक्रमात माझं नाव का नाही घेतलं? असे दुःख सुख असं मिश्रित सगळं काय आहे. आणि म्हणून अदृष्ट पराचा जो भाव आहे भगवद्गीतेमध्ये जे निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे त्याचा अर्थच असा आहे की तुम्हाला दृष्टपर काही नकोय. आता आजकाल लोक नाही म्हणतात की असं पैसे कसे द्या, ऑनलाईन द्या, अदृष्टपर म्हणतात बरं त्याला. म्हणजे कसं सुरक्षित तिकडे पोचून जातात पैसे, आपल्या हातात पैसे आले की ते खर्च होऊन जातात. हे फक्त उदाहरणासाठी सांगितलं बरं का तुम्हाला. दृष्टपर पैसे म्हणजे कॅश, अदृष्टपर म्हणजे ऑनलाईन, हे फक्त उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. तर ह्याला हे कसं आहे, याच्यामध्ये सुखदायक काय आहे जे आपल्याला सरळ आपल्या खात्यामध्ये जमा होतं आणि ते कोणाला कळत नाही, इतरांना ते आपल्या हातातही येत नाही आणि चोरी जाण्याचा काही संभव नाही. म्हणजे अशा प्रकारे ते सुरक्षित आहे. तसं अदृष्टपर सुरक्षित आहे, ते परमेश्वरापर्यंत पोहोचतं आणि त्याचा लाभ आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतो. भविष्यात लाभ मिळतो हा कसं काय बरं? कारण की आत्ता पण आपल्याला लाभ मिळतो. हा लाभ कुठला आहे? भूतकाळातला आपण जे काही केलेलं आहे ते आता वर्तमान काळात आपल्याला मिळते. आता वर्तमान काळात जे तुम्ही कराल त्याचा लाभ तुम्हाला भविष्य काळामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. जसं सारंग पंडितांनी शांताबाईंना सांगितलं, जाताना आमच्या स्वामींना भेटून जा.
हे आत्ता ते कर्म त्यांचं झालेलं आहे, ते कुठेतरी अदृष्टपरामध्ये पण गणल्या जाईल कदाचित, परंतु परमेश्वराने मात्र त्यांना त्या बाबतीमध्ये निमित्त करून घेतलं आणि पुढे कधीतरी सारंग पंडितांना कुठल्या तरी जन्मामध्ये तो एक दुवा जो आहे तो उपयोगी पडणार आहे। ते त्यांना मोक्षाला नेण्यासाठी म्हणून एक जरी धागा तो देवाने तयार करून ठेवलेला आहे, कारण की सारंग पंडित जर का आता सुटले तर परत कधी हाती लागतील नाही लागतील, म्हणून तो एक धागा परमेश्वर सगळ्यांच्या बाबतीत एक धागा तयार करून ठेवतात। ते पारधी भेटले सालबर्डीला, त्यांच्याशी पण देवाने एक धागा तयार करून ठेवला। त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन जर का केलं तर त्यांना थोर गोमट त्याच्यामध्ये आहे, लगेच काही ज्ञान देता येत नाही, लगेच मोक्ष देता येत नाही, परंतु भविष्य काळात ज्ञान आणि मोक्ष देण्यासाठी ते उपयुक्त सर्व काही ठरणार आहे। जसं आपण काय करतो, नवीन कोणी आले वगैरे त्यांचं नाव नंबर पत्ता लिहितो, कशासाठी, भविष्यात जर का इथे काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला बोलवायला आम्हाला सोपं पडेल, म्हणजे तो दुवा तयार करून ठेवला आपण आणि मग त्यानंतर त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला पुढे प्राप्त होतो। अशा पद्धतीने देवाने सारंग पंडित असतील किंवा ते दादोस असतील, दादोसांची पण एक वेगळी भूमिका आहे, परंतु स्वामी तरी सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे, कारण की देवाला काय आहे ना की सगळ्यांचाच उद्धार करायचा आहे। आपल्याला वाटतं की हा माणूस वाईट आहे, तो माणूस वाईट आहे वगैरे, पण देवाला मात्र सगळ्यांचाच उद्धार करायचा आहे, त्यांनी सगळ्यांचाच विडा उचललेला आहे। त्यांच्यासाठी आता कोण चांगलं काय वाईट कसं का असेना, पण त्याला योग्यता घडवणं, त्याला कणव घडवणं, त्याला एक दुवा त्याच्याशी सांधून ठेवणं, हे सगळं देवाला आत्ता जो जो जीव भेटेल त्याच्याशी परमेश्वर ते सगळं तयार करून ठेवतात, म्हणजे पुढे जाऊन परमेश्वराला त्या जीवाची कणव 5% असेल तर ती 10% करता यावी, त्याच्यामध्ये दर्शने, स्पर्शने, संभाषणे, अवलोकने परमेश्वर ती कणव त्याची वाढवतात। आणि हे सर्व वाढण्यासाठी म्हणून आणि कमी वेळामध्ये ती कणव वाढावी म्हणून सुख साधन जे आहे ते सुख साधन आता आपल्याला नको। एरवीच आपल्याकडे आधी पायी चालण्याची भूमिका होती, कुठेही जायचं तर पायीच जायचं, खूप तर सायकलनी जायचं, बाकीचे वाहन नव्हतं आणि तेव्हा आपण स्वस्थ होतो। आता ते वाहन आल्यानंतर आपली अस्वस्थता सुरू झालेली आहे, खर्च होतो तो एक वेगळा, तब्येत खराब होते ती एक वेगळी आहे। तब्येत का खराब होते, आपण चालत नाही म्हणून, आणि तब्येत खराब झाल्यानंतर दवाखान्यात जातो, कशावर जातो, परत गाडीनीच जातो, गाडीनीच येतो। म्हणजे हे काय झालेलं आहे की जेवढं तुम्ही सुखरूप साधन अंगी कराल तेवढं तुम्हाला कर्मराटीमध्ये सुद्धा ते त्रासदायकच आहे आणि दैवराटीमध्ये सुद्धा ते त्रासदायक आहे। आणि दुःखरूप साधन ज्यांच्याकडे आहे ते कर्मराटीत पण उत्तम आहेत आणि दैवराटीमध्ये पण उत्तमच आहेत। आणि अशा पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर ईश्वर प्राप्ती व्हावी, परमेश्वर आठवल्या जावा, हे सर्व दुःखरूप साधनामध्ये सहज शक्य असल्यामुळे इथे दुःखरूप साधन देवाने विहित केलेलं आहे। सुख साधन म्हणजे सुखेची साधिजे, सुख साधन म्हणावे कशाला ना, सुखेची साधिजे म्हणजे जेही आम्हाला प्राप्त होणार आहे ते सुखरूप पद्धतीने भेटलं पाहिजे। आपल्याला कसं वाटतं की भाजी घ्यायची आहे तर ती कुठे आली पाहिजे, दारामध्ये आली पाहिजे ती भाजी, एवढं भाजी मंडईमध्ये कोण चालत जाईल वगैरे, ये जा वगैरे, त्याच्यापेक्षा दारातच आलं पाहिजे। आपल्याला सगळं जे आहे इतकं झालं आता की पंखा चालू केलं की थंड हवा लागते, म्हणजे पंखा चालू करायसाठी तुम्ही बसलेले असाल, तुम्हाला उठावं लागेल, बटन दाबावं लागेल आणि परत येऊन त्या जागेवर बसावं लागेल। एवढा कंटाळा की ते आता फॅन पण रिमोटचे निघाले, बसल्या ठिकाणी चालू करा, बंद करा, वाढवा, कमी करा, म्हणजे उठायचंच नाही आज अजिबात। सुखेची साधिजे म्हणजे आम्हाला जेही पाहिजे सुखरूप पाहिजे, एकदम सहज प्राप्त झालं पाहिजे। जेवणा बनवण्याचा कंटाळा आला की मग लगेच फोन करून द्यायचा, मागवून घ्यायचं बाहेरून, म्हणजे सुखेची साधिजे, सगळ्या बाबतीमध्ये सुखरूपता आलेली आहे। त्याच पद्धतीने पुढे सांगतात, अथवा सुखाची लागुनी साधना अभ्यासी जे, म्हणजे जे अध्ययन केल्या जातं,
अभ्यास केला जातो, पाठांतर केल्या जातं. हे कशासाठी केल्या जातं? ना सुखाची लागोनी, सुखाची लागोनी, सुख मिळेल, आनंद मिळेल त्याच्यातनं, हा प्रकार नाही, सुख मिळेल त्या लागोनी अभ्यासी जे. म्हणजे आम्हाला जर का मी अभ्यास केला, आचरण केलं तर देव मला पुन्हा संबंध देतील, आनंद होईल वगैरे. काय झालं परत? हे काहीतरी हेतू ठेवला आपण. आणि देवाच्या आवडी, त्या दिवशीचा पक्ष आपण नावडत नावडत सेवीमध्ये जर का ते 3 पक्ष बघितले तर मग हे कळतं आपल्याला की आपण आपल्या लाभासाठी म्हणून देवाचं विधी करतो आहोत, देवाच्या आवडीमुळे करत नाही आहोत. देवाची नी माझी लवकर भेट व्हावी म्हणून नाही करत, मला लवकर लवकर आनंद मिळावा, हे दुःखातनं मी मुक्त व्हावं म्हणून आपण करतो आहे. जाणार एकाच ठिकाणी आहे दोन्ही मताने, पण एकामध्ये काय आहे? एक ईश्वरीच्या आवडी नावडे, ईश्वराच्या आवडीमुळे इतर गोष्टी नावडतात, हा एक प्रकार वेगळा. आणि तुमच्या प्रकृतीशीच नावडे, हा एक प्रकार वेगळा. आणि प्रयत्ने नावडे, हा एक प्रकार वेगळा आहे. म्हणजे जबरदस्ती प्रयत्ने नावडे म्हणजे जबरदस्ती तुम्ही त्या पदार्थाला काय केलेलं आहे? नकारलेलं आहे. एकीकडे तुमच्या प्रकृतीला आवडत नाही म्हणून तुम्ही खात नाही आहेत, हे दोन्ही कारण वेगळे आहेत. आणि एक ईश्वरीच्या आवडी नावडे म्हणजे आमच्या भटोबासांना काहीच आवडत नाही, काहीच नकोय त्यांना. ईश्वरीच्या आवडी म्हणजे देव भेटावे बस, तोची होवावा तोची भेटावा, हे आर्तता जी आहे त्या आर्ततेमुळे, त्या आवडीमुळे या ठिकाणी जी साधना सुरू आहे ती दुःखरूप साधना त्यासाठी ईश्वरीच्या आवडी. ईश्वरीच्या चाडा म्हणजे ईश्वरीची चाड एवढी आहे, आवड एवढी आहे की आता काहीच त्याच्याशिवाय सुचत नाही. आमच्या शांताबाईसांना निरोप स्वतः देवानी पाठवला, तुम्हाला जे रुचेल ते खा. आता ते म्हणतात मला श्री चक्रधरा वाचून काही न रुचे, काहीच आवडत नाही. डॉक्टरांनी जरी म्हटलं की तुम्ही महिन्यातनं एकदा गोड खा, आपल्याला किती बरं वाटतं एकदम. आमचे स्वामी त्यांना सांगतात तुम्हाला रुचेल ते खा, ते म्हणतात नाही मला देवाशिवाय आता काही रुचतच नाही. म्हणजे ती चव निघून गेलेली आहे. देव हेच आपल्या आयुष्यातलं एक रस आहे, इतर जे रस आहेत ते आपल्याला रस वाटत नाही आणि त्याच्यामध्ये आपला कुठलाही रस नाही. शांताबाईसांच्या माध्यमातून ते लक्षात येतं. आमचे स्वामी गेल्यानंतर आचार्य भटोबासांची जी परिस्थिती झाली, दश अवस्था प्रगटलेल्या आहे, म्हणजे त्यामध्ये शेवटची अवस्था मरण अवस्था आहे आणि तिथपर्यंत आचार्य पोहोचलेले आहेत. कशातच काही मन लागत नाही, हे आहे ईश्वरीच्या आवडी. आमचे माहीमभट्ट जे आहेत शेवटच्या घटिकेला आचार्यांना विचारतात मला देव होईल का? त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या अखंड चुका दिसतात. आम्हाला त्यांच्या चुका नाही दिसत माहीमभट्टाच्या, पण माहीमभट्ट जे आहेत त्यांना स्वतःला वाटतं की काही बाबतींमध्ये मी चुकलेलो आहो, तर देव मला पदरात घेतील का, स्वीकारतील का? म्हणजे या ठिकाणी आपण आपली भूमिका कशी असते आणि माहीमभट्टांची भूमिका काय आहे, म्हणजे देवाकडे जाण्याची ओढ, आवड आणि देव स्वीकारतील का नाही स्वीकारतील, हे सर्व प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची आवडच आहे. आणि हे दुःख जे आहे की देव मला स्वीकारतील की नाही स्वीकारतील, हे सुद्धा एक प्रकारचं दुःखच आहे. आणि ते दुःख सुद्धा त्यांना पुढे घेऊन जाणार आहे, त्यांची योग्यता वाढवणार आहे. आचार्य म्हणतात त्यांना तुम्हाला जर का देव झाला नाही तर कोणाला देव होणार नाही. म्हणजे इतकी मोठी पोच पावती त्यांनी दिली. ते काही बरं वाटावं त्यांना म्हणून नाही. त्या ठिकाणी आचार्य जे बोलले ते खरंच बोललेले आहेत आणि खरोखरच आहे. माहीमभट्ट आज आम्ही जे शास्त्र वाचतो, लीळाचरित्र म्हणतो आम्ही, सूत्रपाठ जे काय आहे, दृष्टांत आहेत, याचं सगळ्याचं संकलन माहीमभट्टांच्या माध्यमातून झालेलं आहे. माहीमभट्टांनी केलं नाही, माहीमभट्टांना देवाने निमित्त केलेला आहे. आणि हा प्रेमोपाय एक प्रकारचा, तो प्रेमोपाय देवाने त्यांच्याकडनं घडवून घेतलेला आहे. आम्ही म्हणतो की महादाईचा नसत्या तर भटोबास नसते, पंथ नसता, असे बोलले जातं बरं का. हा पंथ कोणाचा आहे? चक्रधर स्वामींचा. अनंत सृष्टीपासून, प्रवाही सृष्टीपासून, मूळ सृष्टीपासून एक ज्ञानदातृत्व सुरू आहे. इथे महादाईचा होत्या म्हणून भट्टोबास राहिले असं नाही, भट्टोबास राहावे यासाठी महादाईसांना निमित्त करून महादाईसांना प्रेमोपाय देवानी घडवलेला आहे.
आणि भट्टोबासांकडनं 500 गुरुकुळादी 700 गुरुकुळादी आतापर्यंत जे काही शास्त्र आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भट्टोबासांना निमित्त करवलेले आणि त्यांना सुद्धा प्रेमोपाय परमेश्वराने घडवून दिलेला आहे। आणि यामध्ये माहीम भट्टांची भूमिका तशीच असल्यामुळे तेवढीच कणखर आहे, तर त्यांना सुद्धा तसंच घडणार आहे। दोन्ही अवतारांची प्रसन्नता माहीम भट्टांकडे आहे। इत्यादी प्रकारे माहीम इथे देव काय करतात, निमित्त करवतात आपल्याला आणि आपण निमित्त व्हायचं असतं। कधी कधी मी तुम्हाला सांगितलं ना, आपलं द्रव्यही उपयोगी नसतं, काहीच दृष्टभर आपलं काहीच उपयोगी जात नाही, फक्त आपण तिथे असतो स्वतः सेवेअर्थी धावपळीअर्थी उपयोगी जायचं। चांगलं कार्य असेल नक्कीच उपयोगी जाते, ते वाट बघू नका। जे कार्य तुमचं पैशाने नाही होऊ शकत ते कार्य तुमचं शारीरिक कष्टाने होतं, मानसिक दुःखाने होतं, द्रव्याने होतच असं नाही। त्याचं काही प्रमाण द्रव्याने होतच नाही। स्वामींनी कुठे काही सांगितलं का असं की द्रव्याने भेटत नाही का भेटतं वगैरे, असं सांगितलं का कुठलं वचन? द्रव्य संपत्ती परमेश्वर पावल्या जात नाही, प्राप्त होत नाही। आपण तर सर्व देवासाठी पैसेच खर्च करायला बसलेलो आहे, परंतु हे लक्षात घ्या, आपण नुसतेच पैसे खर्च करतोय। नुसते पैसे खर्च नका करू, त्यामध्ये तुम्हाला ती आवड, त्या क्रियेचं महत्त्व आणि विनम्रता आणि परत रंगपण, म्हणजे माझ्याकडनं काहीच घडलं नाही हे सुद्धा परत त्याच्यामध्ये असलं पाहिजे। आमची पंगत मोठी झाली, सगळं आम्ही बनवलेलं, हे केलेलं ते केलेलं, आमकं केलेलं तमकं केलेलं, हे कोणी म्हटलं पाहिजे, ही स्तुती कोणी केली पाहिजे, हे आवडलं कोणाला पाहिजे? ज्याची क्रिया आहे त्याला आवडलं नाही पाहिजे, इतरांना नाही आवडलं पाहिजे, देवाला आवडलं पाहिजे। ही क्रिया देवासाठी केली आपण, ती देवाला आधी मान्य आहे का हे पहिले माहिती पाहिजे, आणि देवाला ती आवडली की नाही आवडली हे आपल्याला कळलं पाहिजे, तेव्हा जाऊन ती क्रियेचं लेखी लागणार आहे। आणि ती क्रिया फक्त देवात आणि आपल्यातच असली पाहिजे, त्याचं प्रदर्शन होता कामा नये। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जी ही क्रिया आपण करतो आहोत त्यामध्ये नुसताच पदार्थाचा उपयोग नाही पाहिजे, पैशाचा उपयोग नाही पाहिजे, यासोबत तुम्हाला ते स्नेह सुद्धा ठेवावं लागेल, ती आपुलकी आवडी इत्यादी गोष्टी तिथे द्याव्या लागतील। मी एक उदाहरण नेहमी देत असतो की तुम्हाला जर का कोणी मातीच्या भांड्यात जरी पाणी दिलं प्यायला, ते थंडगार पाणी आहे वगैरे चांगलं, तर तुम्हाला खूप बरं वाटतं, तहान लागलेली आणि पाणी मिळालं आणि ते आपण पिलं की त्याचं समाधान वाटतं। पण एखाद्याने जर का सोन्याच्या ग्लासामध्ये पाणी दिलं आणि आपल्या समोर ते ग्लास आपटून ते म्हणाले गिळा, तहान जाईल का तुमची? सोन्याचा ग्लास आहे आणि पाणी कसलं आहे? फिल्टरचं पाणी आहे, थंड पाणी आहे, सगळं व्यवस्थित आहे, परंतु देण्याचा भावच उत्तम नाही। पदार्थ उत्तम आहे आणि देण्याचा भाव कनिष्ठ कनियच आहे। आपल्याला त्या पाण्याने तहान जाणार तर नाहीच, पण ते पाणी गळ्याखाली सुद्धा उतरणार नाही आणि ते पिऊ सुद्धा वाटणार नाही, कारण की एकच आहे की त्या ठिकाणी फक्त द्रव्य आहे, उत्तम पदार्थ आहे, परंतु आवड हा प्रकार त्याच्यामध्ये नाही। पंचावताराच्या ताटामध्ये सगळे जण आपले पदार्थ ठेवतात, उत्तम भाव असलेले पदार्थ म्हणजे महागडे पदार्थ ते तिथे ठेवल्या जातात, पण उत्तम जो भाव आहे तो मात्र त्याच्यात ठेवल्या जात नाही, तो ठेवायला जागाच नाही त्याच्यामध्ये पूर्ण। आणि तो ठेवत असताना पण कसं असतं माहिती आहे की मी गंमत बघितलेली आहे की जे पदार्थ आणतात घरून त्यांना सुद्धा तो पदार्थ त्याच्यात ठेवायचा असं ताट फुल असतं, ते दुसऱ्यांच्या पदार्थाला धक्का मारून इकडे तिकडे करून आपला पदार्थ ते घुसवतात, त्याच्यात ठेवतात, आणि तो ठेवत असताना इतरांच्या पदार्थांचं अवमूल्यन आपल्याकडनं होत असतं। आपल्या पदार्थाचा अहंकार तिथे पदार्थ नसतो ठेवत, ती जागा आपण अहंकारासाठी करत असतो आणि तो पदार्थ तिथे ठेवत असतो। म्हणजे अशा पद्धतीने आपला दातृत्वाचा जो भाव आहे तो अहंकारयुक्त असला की मग असा प्रकार होतो। म्हणून क्रिया करत असताना ती अशा पद्धतीने करा की देवाने तुमची क्रिया मागितली पाहिजे। स्वतः अवयवच्या पुऱ्या द्यायला तयार नाही ते अवयव,
लीळा चरित्रातली एकमेव घटना अशी आहे की क्रिया करणारा जो तो द्यायलाच तयार नाहीये, आणि क्रिया स्वीकारणारे परमेश्वर मात्र घेतल्याशिवाय राहत नाहीये. आम्ही द्यायला तयार आहे तर देव घ्यायला तयार नाही, आणि अवयव द्यायला तयार नाही तर देव तिथे बाईसांना पुन्हा पुन्हा म्हणतात, बाईंना की बाई पाणी भात असेल तर द्या, आम्हाला भूक लागली भूक लागली. आणि असं करून 4 पुऱ्या आमच्या स्वामींनी अवयवांच्या भोजन केल्यानंतर ग्रहण केलेले आहेत. आम्ही देवाचे श्रीचरण धरून आम्ही देवाला म्हणतो की देवा थोडं तरी घ्या, थोडं तरी घ्या. आणि तिकडे ती बाई देवाचे श्रीचरण वंदन करून ती म्हणते की देवा आता बस झालं, आता खाऊ नका. कशी क्रिया आहे सांगा बरं. देवाने ग्रहण करावं ही उत्तम आहे की ग्रहण करायलाच देऊ नये आपण हे उत्तम आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा भाव बघा कसा आहे की देव बळेच त्यांचा ते भोजन स्वीकार, त्यांनाही द्यायचंच आहे, त्यांची पण आवडी तेवढीच आहे, पण देवाला त्रास होता कामा नये, हे उत्तमत्व आहे. कदाचित त्यांचा पदार्थ उत्तम नसेल पण देण्याचा भाव उत्तम आहे, त्याच्यात दुःख आहे, तळमळ आहे. त्यांना जेव्हा कळालं की स्वामींनी भोजन केलेलं आहे आधीच, तेव्हा तिने देवाला दोष दिला नाही. आम्ही जर का तुमचा जेवायचा दंडोत घेतलाय, आम्ही दुसरीकडे गेलो तर तुम्ही काय कराल, लगेच नाव रे बाबा लोक 2-2 ठिकाणी जेवतात वगैरे, असं तसं अमकं टमकं सगळं बोललं जाईल. परंतु अवयवांच्या बाबतीत पण हेच घडलं. अवयवांचा दंडवत असताना स्वामींनी दुसऱ्यांचं भोजन स्वीकारलं. अवयव त्या माणसावर चिडले नाहीत, देवावर चिडले नाहीत. ते म्हणतात की देव माझं का स्वीकारतील, दुःख केलं सुख साधने देव न पविजे नाही का. जर का त्यांनी दुःख मानलं नसतं, तळमळ केली नसती की मी पापी आहे चाण्या, देव माझं स्वीकारतीलच का. आणि का स्वीकारावं देवाने माझं, माझ्यापेक्षा आवडीचे किंवा कन्वेचे योग्यतेचे जीव त्या ठिकाणी आले, आणि म्हणून त्यांच्या भोजनाचा क्रियेचा देवाने स्वीकार केला. आणि मी पापी चांडाळ, माझ्या पदार्थांचा स्वीकार व्हावा या योग्यतेचीच मी नाही आहे. हे दुःख त्यांनी, तळमळ जे आहे, दुःख जे आहे ते मनात व्यक्त केलं, आणि त्याच्यामुळे देवाने ते स्वीकारलेले, भुकेमुळे स्वीकारलेलं नाही आहे. देवाला कुठली भूक लागत नाही, देवाला भूक लागलेली पण नाही आहे. परंतु देवाला सगळेजण पदार्थ वाढत असतात, पण तळमळ मात्र कोणी वाढत नाही. कुठलं असं वचन आहे की अमक्या अमक्या पदार्थाचं नाव घेऊन स्वामींनी सांगितलं की हे जर का तुम्ही अर्पण केलं तर यासी परमेश्वर आपले प्रेम देते, म्हटलं का. स्वामी म्हणतात तळमळीत जन्माते धाडी ते असे आपले प्रेम देतात. मग आम्ही काय वाढतो, आम्ही तर पदार्थ वाढतोय, आम्ही तळमळ वाढूनच नाही राहिलेलं आहे. तळमळ वाढता आली पाहिजे. आग्रह देवानी सांगितलं श्री सन्निधानी आग्रह, असन्निधानी तळमळ, तर तो आग्रह सुद्धा आम्हाला वाढता आला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने देवाला काय काय अपेक्षित आहे ते पदार्थ वाढताय तुम्ही, तर ते पदार्थ वाढत असताना ते गुण सुद्धा ते वाढता आले पाहिजेत तुम्हाला. ते गुण नाही वाढले तर त्या पदार्थाला कुठल्याही प्रकारचं काही महत्व नाही. आमच्या बाईसा काय करायचे, बरवा पदार्थ निवडायचे, म्हणजे चांगला चांगला पदार्थ निवडला जायचा. मी अजून थोडंसं चिंतन त्याच्यात केलं की सगळेच चांगले पदार्थ बाईसा वाढत नव्हत्या. बाईसांच्या हाताला तेच पदार्थ लागायचे ज्यांची कणव आहे की देवाने त्यांचा पदार्थ स्वीकार करावा, ग्रहण करावा, त्यांचाच पदार्थ बाईसांच्या हाताला लागत होता आणि तोच बरोबर ताटात ठेवल्या जायचा. आणि तो पदार्थ उत्तम आहे म्हणून तो बरवा नाही. तिथे काय सांगितलं, बरवा पदार्थ. आपण थोडंसं चिंतनामध्ये जायचं की पदार्थ उत्तम म्हणजे बरवा नाही, त्याचा वाढण्याचा भाव तो बरवा आहे, आणि म्हणून स्वीकारण्याचा भाव सुद्धा बरवा आहे, उत्तम आहे. अन्यथा परमेश्वर आमचे शीतही आधी करून मुंगीला जाऊ देऊ नये, वाया जाऊ देऊ नये म्हणणारे आमचे स्वामी एक भाताचं मडकं काय करतात, दगड मारून फोडून टाकतात आणि ते भात मातीमध्ये मिसळून टाकतात. एका ठिकाणी आमचे स्वामी मातीत मिसळलेला भात निवडतात आणि एकीकडे चांगला भात मातीत मिसळतात. कारण की देणाऱ्याचा भाव, जिथे मातीतनं भात उचललेला आहे, वेचलेला आहे, तिथे नुसता भात आणि कण नाही वेचले, तर त्या जीवांच्या कणवा वेचलेल्या आहेत देवाने. आणि तिथे देण्याचा भाव उत्तम असल्यामुळे त्या धुळीतलं अन्न सुद्धा देव स्वीकारतात. आणि एकीकडे देणाऱ्याचा भाव कदाचित उत्तम नसेल आणि म्हणून ते पदार्थ
मातीमध्ये मिसळल्या जातात, देणाऱ्याचा भाव अहंकाराचा असावा वगैरे वगैरे. किंवा जैसे एकाईसाच्या जे काही पोळ्या आहेत ते श्रीप्रभूंनी स्वीकारल्या नाहीत का? त्यांनी भटोबासांना ते दिलेलं नव्हतं अन्न, त्याची खंत आमच्या देवानी स्वीकारली आणि ती खंत श्रीप्रभूंनी स्वीकारलेली आहे. म्हणजे देणाऱ्याचा भाव उत्तम नसेल तर माशांचा पदार्थ परमेश्वर वाया गेला तरी स्वीकारत नाही. एरवी जी कणव असेल तर त्या व्यक्तीचा पदार्थ परमेश्वर कुठल्याच अर्थाने वाया जाऊ देत नाही. आणि म्हणून आपल्या क्रियेमध्ये कुठल्याही सेवादास्य करा तुम्ही. एखाद्या वेळेस असे लोक आम्ही बघतो की ते द्रव्य देऊ शकत नाहीत, त्यांच्याकडे ते तेवढं द्रव्य नसतं क्रियेला देण्यासाठी, पण त्यांची सेवा मात्र उत्तम असते. आमच्या विभागामध्ये एक वयस्कर आई अशा आहेत की त्यांच्याकडे द्रव्य नसतं खर्च करायला, परंतु सेवा मात्र इतकी उत्तम करतात, शेवटपर्यंत सेवा करतात. त्यांना माहिती आहे आपण द्रव्य नाही देऊ शकत, पण सेवा मात्र आपण करू शकतो. आणि सेवेअर्थी त्यांनी आपलं हे जन्म जो आहे तो एक प्रकारे दिलेलाच आहे. उत्तम सेवा आपण करू शकतो, त्याच्यामध्ये दुःख आणा. उत्तम एखादी क्रिया आपण करू शकतो, त्याच्यामध्ये दुःख आणा. जेही कार्य आपण करतो त्याच्यामध्ये थोडं थोडं दुःख आपलं असलं पाहिजे, आणि त्या दुःखामुळे आपली उजळता येते, आणि उजळता आल्यामुळे परमेश्वराच्या प्राप्तीतलं अंतर जे आहे ते कमी 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 होत जातं. त्यासाठी ते कारणीभूत ठरत असतं, उपयुक्त ठरत असतं. आणि म्हणून इथे सांगतात सुखाची लागोनी साधनाभ्यासी जे, म्हणजे मला आपला विषय सुरू होता की आपण परमेश्वराचं जे काही दातृत्व आपल्याला पाहिजे ते कशासाठी पाहिजे? देवाच्या जवळ जायचं. देव आनंद देतील, सुख देतील वगैरे, दुःखापासून सोडवतील, नरकापासून सोडवतील, हा हेतू ठेवू नका. फक्त देवाशी आपण जोडले गेले पाहिजे. लहान मुलाला हे माहिती नसतं की आमका आमका पदार्थ खाल्ल्याने काय होईल वगैरे. त्याला तो पदार्थाची आवड असते की तो पदार्थ मिळाला पाहिजे, बस. त्याला खायचाही नसतो, पण तो पदार्थ भेटला पाहिजे. तशा पद्धतीने देवाबद्दलची आवड जी आहे ती अशी वाढती असली पाहिजे. आणि म्हणून सुखाची लागोनी साधन अभ्यासू नये. आपल्याला जे साधन अभ्यासायचं आहे, अध्ययन करायचं आहे, स्मरण करायचे, केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, बस. ते देव आनंद देतील वगैरे हा कुठलाही हिशोब ठेवू नका, नाही तर ते सहेतुक होऊन जाईल वेगळ्या पद्धतीने. कारण की आपण आपल्या स्वार्थ बघून ते करतो आहोत की नरकाला जाण्यापेक्षा मग इकडे जाऊ, असं नाही. ईश्वरीची चाड निर्माण झाली पाहिजे. अथवा जी सुख साधने, म्हणजे कधी कधी असं होतं की सुख कसं उपभोगतो आपण? ज्या भागामध्ये सुखदायकता असेल त्या त्या ठिकाणाचा स्वीकार आपण करतो, त्या त्या पदार्थांचा स्वीकार आपण करतो. निरूपणाला आलं की जिथे हवा लागेल चांगली तिथे बसायचं, मच्छर चावणार नाही तिथे बसायचं, जिथे टेकता येईल तिथे आपण आवर्जून बसायचं. किंवा मग अजून काही सुविधा असतील की बाबा डुलकी पण घेता येईल एखादी निरूपणामध्ये, असं ठिकाण हे मस्त व्यवस्थितपणे बघायचं आणि तिथे बसायचं. हे काय आहे? सुखदायक आहे. आपल्याला त्रास असेल तर काही हरकत नाही. जसं काही लोकांना वाटतं आम्ही खुर्चीत बसतो, बरोबर वाटत नाही. परंतु जर का त्रास आहे, पायाचा त्रास आहे, खाली बसण्याचा त्रास आहे, तर त्यांनी स्वस्थतेने वर बसावं, त्यांनी खाली बसू नये, नंतर वेगळा परत त्रास सुरू होतो. तर तसंही नाही झालं पाहिजे. प्रकृतीजन्य त्रास असेल तर काहीच हरकत नाही, कारण की तुम्ही काही ते मुद्दामून करत नाही आहात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जेवढं दुःखदायक ठिकाण मिळेल तेवढं चांगलं. नाही टेकायला भेटलं तर नाही, त्या ठिकाणी आपल्याला नाही एखाद्यास हवा लागली तर नाही, परंतु ते आपल्याला जे श्रवण करायला मिळतं आहे त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे श्रवण केलं पाहिजे. तुम्हाला बसायचं तिथे बसा. त्याचाही सुद्धा काहींची उष्ण प्रकृती असेल त्यांना थोडीशी हवा अपेक्षित राहणार आहे. मग आपल्याला स्वस्थता वाटेल असं बसा. मला लोक विचारतात स्मरणाला कसं बसायचं? म्हटलं तुम्हाला जसं स्वस्थता वाटेल तसं बसा. वर बसा, खाली बसा. काहींना मांडी घालता येत नाही, पाय सोडून बसा. काहींना खाली बसता येतं पण मांडी घालता येत नाही, पाय लांब करून बसा. माझं म्हणणं आहे बसा कसं
पण स्वस्थतेने स्मरण झालं पाहिजे, उत्तम स्मरण झालं पाहिजे. आपण बैठक उत्तम करतो आणि स्मरण मात्र आपलं होतच नाही, उत्तम नाही होत, मध्यम नाही होत, कधीच पण होत नाही. आपलं वेळ सगळं बैठकीमध्येच जातो. जशी तुमची प्रकृती आहे तसं बसा, पण स्वस्थतेने सगळ्या घटना घडल्या पाहिजेत, विधी घडला पाहिजे. आणि म्हणून इथे सांगतात जिये सुख साधने, म्हणजे ज्या भागामध्ये भिक्षा चांगली मिळेल वगैरे, जिथे सुख साधन सहजपणे प्राप्त होतील त्या त्या ठिकाणी उपस्थित होणे. म्हणजे 3 अर्थ त्याचे सांगितलेले आहेत. म्हणजे सुखेची साधी जे सहजपणे भेटले पाहिजे, कष्ट न करता. घरच्या घरीच अभ्यास झाला पाहिजे, मार्गात जायचं काम नाही पडलं पाहिजे आमचं. तुम्ही घरच्या घरीच अभ्यास करा, पण आधे मध्ये थोडंसं 8 दिवस 15 दिवस 5 दिवस मार्गात जाऊन राहा आणि तिथे सेवा दास्य करा, परत घरी या, परत आपल्या घरी अभ्यास सुरूच आहे. मार्गात काही असं समोरासमोर बसून ऐका, सेवा दास्य करा, कारण सेवा दास्य केल्याशिवाय कर्मनाश होत नाही, अयोग्यता नासत नाही, उजळता येत नाही, योग्यता होत नाही. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमचे अडथळे असतील, प्राकृतिक अडथळे असतील किंवा मग अनधिकार जोडलेला असेल, तो देखील सेवेने आपल्या नासल्या जातो. आणि म्हणून असं केलं पाहिजे. तुम्हीच लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंग ऐकता आणि प्रत्यक्ष येऊन इथे ऐकता, फरक लगेच जाणवतो आपल्याला. तेच अजून आपण मार्गात जाऊन ऐकलं तर अजून आपल्याला उजळता त्याच्यामध्ये येत असते. आणि म्हणून सुखेची साधी जे असं पण नको आणि सुखासाठी म्हणून पण नको की बाबा माझा अभ्यास झाला तर माझं काय होईल, मी ज्ञानी म्हणून माझी प्रसिद्धी होईल आणि माझी सगळी सोय खाण्यापिण्याची होईल, यासाठी सुद्धा अभ्यास करू नका. आणि ज्या ज्या ठिकाणी सुख साधन आपल्याला सहजपणे प्राप्त होतील त्या त्या ठिकाणी आवर्जून जाऊ नका. आम्ही संकल्प आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा करतो, परंतु ज्यांना आम्ही आरोग्य सेवा देतो त्यांना मी कधीच भेटत नाही. का नाही भेटत? कारण की भेटलो तर ते काय करणार, ते म्हणतील की ह्यांच्याकडनं आपल्याला औषधी मिळतात, तर मग आपण काय केलं पाहिजे, यांचा मान सन्मान. म्हणजे मी गेलो तर आवडीपूर्वक आवर्जून माझा मान सन्मान ते करतील, परंतु तो आपल्याला जेवढा टाळता येईल तेवढा तो टाळायचा. जेव्हा ही मान सन्मान होतो तेव्हा मला निळवट्टांची लीळा आठवते. स्वामी सांगतात ते जर का त्याच्यात जर का अडकलात तर आम्ही भेटणार नाही, सरळ सांगून टाकलेलं देवाने. म्हणून मान मान्यतेचा जो काही आनंद आहे, सुख आहे, तो घ्यायचा नाही. आपली मान मान्यता लोकांनी करो न करो त्याचं सुख दुःख आपल्या मनामध्ये नको, समाधान नको. बरं झालं माझं नाव घेतलं, माझं स्वागत केलं, काही डोक्यामध्ये नसलं पाहिजे. इत्यादी प्रकारे हे सगळं सुख भोगणे आहे. आणि हे सुख भोगत असलो आपण की मग तेने सुख साधने देव न पविजे, म्हणजे आपण त्यामध्ये राहतो. निळभट्ट भांडारीकार त्यामध्ये अडकले. सुख ते काय मान मान्यता वगैरे टिळा गंधाक्षता सगळं सुरू होतं का, त्याच्यामुळे काय झालं की देवाकडे यायला अंतर पडलं, वेळ लागला. जे 1 तास पाऊण तास आधी सन्निधानात आले असते ते तेवढ्या उशिरा सन्निधानामध्ये आले, म्हणजे तेवढ्या वेळ सन्निधान अंतरलं. आज्ञेमध्ये होते परंतु सन्निधान मात्र अंतरलेलं आहे. आणि कुठेतरी ती मान मान्यता त्याचा आनंद घेत असताना तो विधी बाजूला टाकलेला आहे. भिक्षांना भिक्षेसाठी गेलेले आहेत, म्हणजे तो विधी सुद्धा काही वेळापुरता तो अंतरलेला आहे. आणि म्हणून स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना तसं निरूपण केलेलं आहे. तेही देव न पविजे, म्हणजे इत्यादी प्रकारे सुखदायक गोष्टीमध्येच आपण अडकून राहिलो तर तेने देव न पविजे. आपण आपल्या गाडीनी AC गाडीनी देवधर्म करावाच. कधी ना कधी आपण वेळ असेल तसं लगेच जाऊन देवधर्म स्थान वंदन मार्गभेटी नक्कीच करावे. वर्षातनं एकदा पदयात्रा एखादी तरी केली पाहिजे. 1 दिवस का होईना पदयात्रेत चाललं पाहिजे. थोडे तरी कष्ट आपल्याला त्या स्थानवंदन यात्रेमध्ये आपल्याला घेता आले पाहिजे, थोडे तरी कष्ट. आणि जेव्हा जेव्हा अशी कष्ट आपल्याला मिळतात, आपल्याला अशी कष्टप्रद सेवा अशी मिळते, त्यावेळेला ती आवर्जून आपण घेऊन ती आनंदाने आपण ती केली पाहिजे. आणि नाही केली तर तेही देव न पविजे, तेही देव न पविजे, म्हणजे इतर सुख साधनातनं
देव भेटेलच असं नाही. हे काही म्हणावे असे परिव्यवहारीची ही क्रिया दुःखे वांचुनी न पविजे. मग आता फक्त ईश्वरच दुःखाशिवाय मिळत नाहीत का? किंवा असं दुःखरूप साधन फक्त इथेच आहे का, दैवराटीमध्येच आहे का? ना, इथे सांगतात हे काही म्हणावे असे, म्हणजे इतर परमेश्वर दुःखाशिवाय भेटत नाहीत. हे काय म्हणावे असे म्हणजे हेच काय तर व्यवहारीची क्रिया दुःखे वांचुनी न पविजे. व्यवहारातल्या सगळ्या क्रिया या दुःखाशिवाय भेटत नाहीत. चांगले मार्क मिळवायचे असतील तर झोपेचं सुख जे आहे ते वजा करावं लागतं, जागावं लागतं, अभ्यास करावा लागतं, वाचावं लागतं, लिहावं लागतं. सगळं पाठांतर असून चालत नाही. तिकडे 2-2, 2.5 तास तो पेपर लिहावा लागतो आणि मग जाऊन कुठे ते मार्क त्याला मिळतात. तुमच्या प्रपंचातली अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये दुःख नाहीच आहे, फक्त आनंदच आनंद आहे, सुखच सुख आहे? अशी कुठली गोष्ट आहे सांगा बरं. प्रत्येक क्रियेमध्ये दुःख आहे आणि प्रत्येक क्रिया किंवा प्रत्येक सुख हे दुःखाशिवाय भेटत नाही. तुम्ही म्हणाले की आमचं घरामध्ये सगळं एसी बीसी आहे, पण त्यासाठी तुम्हाला दिवसभर बाहेर कष्ट करावे लागतात उन्हात तानात. म्हणजे आधी दुःख जोडलेलं आहे, ते दुःख आहे, मग त्यातनं द्रव्य आहे आणि मग त्याच्यानंतर सुख आहे त्याच्यामध्ये. अशी कुठली क्रिया नाही जी दुःखाशिवाय तुम्हाला प्राप्त होत असते. आणि म्हणून चांगला पदार्थ खायचा असेल तर त्याच्यासाठी पण दुःख आहे, कष्ट आहे, सगळं काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. चांगला पदार्थ खाऊन परत दुःख आहे की तो पचतो की नाही पचतो, पित्त वाढतं का, काय काय होतं आपल्याला त्रास इत्यादी प्रकारे व्यवहारातली कुठलीही क्रिया दुःखदायकच आहे, ती दुःखाशिवाय नाही. कधी कधी आम्हाला असं बघायला मिळतं की प्रपंचातनं लोक मार्गात जातात, मार्गामध्ये पण सेवा दास्य असतं आणि घरी पण काय असतं, सेवा असतेच काही ना काही. परंतु तिथे काय होतं की मार्गात गेल्यानंतर लोक म्हणतात की आम्ही घरी पण हेच करत होतो, पण इथे पण आल्यानंतर तेच करायचं आहे, मग आमचा काय फायदा झाला. पण घरी जे करतो आहोत आपण आणि इथे जे करतोय त्याच्यामध्ये थोडं वेगळेपण तर आहेच आहे. आणि म्हणून असं समजू नका की मार्गात गेल्या त्या दुःखाचा आपण लगेच मोजमाप करायला लागतो. आणि घरी जे दुःख भोगतो त्याचं काय, 10 वेळेला आपण घरातनं बाहेर चक्रा मारतो, मुलांना शाळेत सोडायला जा, आणायला जा, भाजी घ्यायला जा, तिकडून या, परत काय राहिलं परत जा, परत या. कितीतरी धावपळ, कितीतरी चक्र आहेत. प्रपंचातल्या या दुःखाचा आपण हिशोबच करत नाही, कारण की त्यांच्याशी आपलेपण असतं. म्हणून भाकरी बनवताना आईला किती चटके लागले तर ते जाणवत नाही, कारण की ती आपल्या परिवारासाठी ते तयार करते आहे. ते आपलेपणा ऐसे काही होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले, असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही परमार्गासाठी किती दुःख भोगलात तरी तुम्हाला ते दुःख वाटणार नाही, त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि म्हणून इथे सांगतात की व्यवहारामध्ये पण जे लोक म्हणतात की त्या मार्गात कष्ट आहे आणि व्यवहारात काय आहे, प्रपंचात काय आहे, तुमच्या स्वतःच्या घरी काय आहे, तुमची स्वतः तुम्ही मालक असून सुद्धा तुम्हाला त्रास, कष्ट, दुःख, धावपळ सगळंच आहे. फक्त मार्गात असा आहे अशातला भाग नाही. दुःख उपजे ऐसेची हे साधन दिधले. दुःख उपजे ऐसेची हे साधन दिधले म्हणजे देव का प्राप्त होत नाहीत बरं न, दुःख उपजे ऐसेची हे साधन जे आहे ते देवाने दिलेले की ते दुःख रूपातनच आपल्याला मिळणार आहे, ते असं सुख रूपातनं मिळणारच नाहीये. अशी जी म्हणजे बैठकच त्याची अशा पद्धतीची केलेली विधीची आणि परमेश्वर प्राप्तीची बैठकच अशी आहे की त्या दुःखाशिवाय तुम्हाला देव आठवणार नाही, किंवा दुःखाशिवाय तुम्ही सलग देवाच्या त्या चिंतनामध्ये राहणार नाही. सुख भेटलं की लगेच आपण भरकटतो आणि दुःख भेटले की लगेच आपण जागेवर येतो. प्रपंचामध्ये काय म्हटलं, त्याला दुःख एवढं झालं की तो भरकटला. आणि माझं म्हणणं असं की जेवढं दुःख होतं तेवढं आपण जागेवर ठिकाणावर येऊन जातो, है ना. मधल्या काळात कोरोना आला, आपण ठिकाणावर आलतो, जुना आहार सुरू झाला आपल्याला इम्युनिटी पॉवर लक्षात आली. आता लोकांनी ठरवलं हे खायचं नाही, ते खायचं नाही, आता आपलं भाजी भाकरीच खायची, जागेवर आले लोक आणि सुख भेटलं.
परत ते सगळं निघून गेल्यानंतर परत लोक भरकटले, म्हणजे परत जे ते आहे ते खायला लागले लोक. म्हणजे अशा पद्धतीने दुःखामध्ये माणूस ठिकाणावर येतो आणि सुखामध्ये तो भरकटतो. आणि म्हणून इथे दुःखरूप साधन असं विहित केलेलं आहे की जीव बरोबर देवाला त्यामध्ये आठवतो. दुःखा वेगळा करावया, असं दुःखरूप साधन मग दुःखच का दिलं? सुखरूपाच्या माध्यमातून काय नाही, न दुःख ह्याच्यासाठीच दिलेलं आहे की दुःखा वेगळा करावया, दुःखा वेगळा करण्यासाठीच दुःख दिलेलं आहे. म्हणजे आपल्या जर का हाताला तेलकटपणा लागलेला आहे ना, काही लोक असं भाजी बनवतात की एवढं तेल त्याला असतं की मी काय करायचो, भाजी खाताना ती सुकी भाजी असेल तर उचलून ती दुसरीकडे ठेवतो ताटामध्येच, थोड्याने परत तिथून उचलून दुसरीकडे ठेवतो. प्रत्येक ठिकाणी ती भाजी काय करते, तेल ठेवत ठेवत जाते आणि मग पूर्ण ताटामध्ये पूर्ण तेलच तेल असतं. असं असतं कधी कधी. मग मी विचार करतो आता ताट धुवून प्यायचं आहे, पण ते सगळं तेलच दिसतं. हे जर का धुवून पिलो आपण तर सगळं तेलचं तेल पोटामध्ये जाणार आहे. मग या ठिकाणी आपल्या हाताला तेलकट सगळे ते भाजीचं लागलंय. आता ते भाजीत टाकलेलं तेल आहे म्हणजे ते काही वाईट नाही, खराब नाही, पण ते तसंच ठेवतो का आपण? ते तसंच ठेवत नाही. आपल्याला हात धुवायचा आहे, तो तेलकटपणा आपल्याला घालवायचा आहे. मग आपण काय करतो, साबण लावतो. जुन्या काळामध्ये राख असेल, माती असेल, ते लावल्या जायचं. तेलकट असेल तर मार्गामध्ये आम्ही होतो तर मग पात्रामध्ये एका जेवायचं. मग आमच्याकडे साबण वगैरे नसायचं, पण कधी तेलकट जास्त असेल तर आम्ही काय करायचं, माती सुकी त्याच्यामध्ये टाकायची आणि मग ते सुक्या मातीला ते तेल सगळं लागून यायचं. मग आमच्याकडे ते साबण वगैरे असं काही नसायचं त्या काळात. मग त्याच्याने ते भांडं काय व्हायचं, स्वच्छ निघून जायचं. तशा पद्धतीने दुःख दिलं कशासाठी? दुःखा वेगळा करावया, म्हणजे दुःखा वेगळा करण्यासाठीच दुःख दिलेलं आहे. कसं बरं? न दुःखे दुःख नासावे हा हेतू, दुःखाने दुःख नासायचं आहे. आपल्याला मन भरून येतं म्हणजे दुःख होतं, ते दुःख कशाने हलकं होतं? रडून, म्हणजे दुःख व्यक्त करून मन हलकं होतं. म्हणजे दुःख हलकं करण्यासाठी परत दुःखच आपल्याला करावं लागतं. तसं उदाहरण दिलं की तेलकटपणा लागलेला आहे, त्याच्यासाठी साबण म्हणजे एक बंधन सोडवण्यासाठी दुसरं बंधन लावलं. तिथे मळ रचनेच्या पांतीला सांगतात अविद्या नावाचा मळ मोठा लागलेलाच आहे, मग तो नाचण्यासाठी आपल्याला 81,10 मळ वेगळे लावले गेले. का? बंधन नाचण्यासाठी बंधन लावल्या गेलं. त्यासाठी उदाहरण सांगतात की हत्तीच्या पायामध्ये जर का ते एक कडं टाकलेलं असतं, कडं, आता हत्ती मोठा होतो तसं तसं ते कडं काय होतं, त्याच्या पायामध्ये रुतून राहतं. आता ते सहजासहजी निघत नाही. मग ते काय करतात, हत्तीचा पाय त्या कडामध्ये घेऊन खाली आणि वर असं ते दोरीने ते बांधतात आणि तो कडा थोडासा हलका होतो, ढिल्ला होतो आणि मग ते कशाने तरी ते कटरनी म्हणा वगैरे ते कापतात तो कडा. म्हणजे ते एक बंधन सोडविण्यासाठी तर दुसरे 2 बंधनं लावलेले आहेत. एक जर का माती आपल्याला हाताला लागलेली आहे ते काढण्यासाठी आपल्याला दुसरं काहीतरी साबण वगैरे दुसरं बंधन लावावं लागतं. साबण सुद्धा बंधनच आहे बरं का, कारण की साबण किती सुगंधी आणि किती महागडा असला तो हाताला लावला तसंच ठेवतो का आपण? तो तसं ठेवतो नाही, ते आपण हात धुवून टाकतो. ते सुद्धा आम्हाला बंधन वाटतं. बरं, साबणाचा हात कशाने धुतो आपण? पाण्याने. म्हणजे पाणी सुद्धा कसं आहे, परत बंधनच आहे. कारण की पाण्याचा हात आपण तसंच ठेवतो का? परत तो पुसून घेतो. म्हणजे आपल्याला पाण्याचं बंधन, साबणाचं बंधन, त्या तेलकटाचं बंधन इत्यादी प्रकारे एक एक बंधन नासण्यासाठी एक एक दुसरं बंधन त्या ठिकाणी लावल्या जातं आणि ते बंधन सुटल्या जातं. अशा पद्धतीने आपण एवढं दुःख जोडलेलं आहे. ते दुःख नाशावया हेतू, म्हणजे दुःखे दुःख नासावे हा हेतू, दुःखाने दुःख नासायचंय म्हणून इथे दुःख दिल्या गेलेलं आहे. सुख जीवासी आतीची ना दुःखची बहुत असे, ते न म्हणून तुम्ही म्हणाले की सुखही जीवाकडे आहे म्हणून न, इथे सांगतात की सुख जीवासी आतीची ना. मुळामध्ये म्हणजे आपल्याकडे सुखाची उपलब्धता खूप कमी आहे. नाही अशातला भाग नाही, आहे सुख, पण ते खूप कमी प्रमाणामध्ये आणि त्या सुखापर्यंत पोचायला परत दुःख दुःख दुःख
आणि त्याच्यातनं निर्मिती जी होते ती पण दुःखाचीच होते. आमच्या स्वामींनी वचन काय सांगितलेलं आहे, एका क्षणा माझी ते एक अब्जावी, जी आपल्याला जन्माच्या सहस्त्री निस्तरोन सरे, म्हणजे दुःखरूप साधन आहे म्हणून निस्तरोन सरे, संपता संपत नाही असं म्हटलेलं आहे. सुखरूप साधन असतं, सुखरूप भोग असला तर तो कधी संपतो हेही कळत नाही, पण दुःखरूप असेल तर क्षणा एका माझी आपण सुखरूप जोडत नाही, दुःखरूप जोडतो की 1000 जन्म घेतले तरी ते नासत नाही. नासत नाही म्हणजे एक नासायला लागलो तर दुसरे अजून 10 कर्म तयार होतात, ते 10 नासायला घेतात तर लाख कर्म तयार होतात. जसं तो कर्जबाजारी व्यक्ती एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज, तिसरं कर्ज असं घेत घेत तो राहतो आणि तो कर्जबाजारी होऊन जातो. तशा पद्धतीने एक दुःख नासायला आपण दुसरं कर्म केलं, त्याच्याने अजून कर्म पटीच्या कितीतरी पटीच्या संख्येमध्ये ते वाढत वाढत गेले आणि ते आता आपल्याला 1000 जन्म घेतले तरी ते आपले नासणार नाही. अनंत सृष्ट्या गेल्या, 1000 जन्म एकीकडे आणि अनंत सृष्ट्या एकीकडे, आणि त्याच्यामध्ये किती आपले जन्म झाले आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की आमच्याकडे सुख आहे, परत तसं नाही आहे. सुख जीवासी आतीची ना दुःखची बहुत असे, सुख जीवाकडे आहेच नाही, दुःखच जीवाकडे एवढ्या प्रमाणामध्ये आहे. मग चर्ये तव जे दुःख होय ते आणि का सांगो वैसे, म्हणजे अशा पद्धतीने जीवाकडे दुःखच दुःख आहे. मग आता इथे सुखरूप साधन न विहिता दुःखरूप साधन विहिले, मग अशा प्रकारे ईश्वर प्राप्तीसाठी आपण जर का दुःखरूप साधनाचा स्वीकार केला आणि ते दुःख उपभोगलं, मग तर काही दोष नाही, मग तर देव आपल्याला होतील. दुःखरूप साधने देव पविजे असा त्याचा अर्थ झाला, मग आपले देव होतील ना. जर का ते तुम्ही दुःखरूप साधन निर्हेतुकपणे किंवा ईश्वरीची या चाडा जर का ते तुम्ही स्वीकारलं तर देव होतील. आणि जर का तुम्ही प्रदर्शन म्हणून जर का ते केलं तर, आता माझ्याकडे समजा चांगले कपडे आहेत पण लोकांना दिसा म्हणून उगाच आपलं फाटके वगैरे कपडे घालून फिरायचं, मळीन कपडे घालून फिरायचं, चांगले कपडे असून सुद्धा मळीनच कपडे घालायचे, फाटकेच कपडे घालायचे, पण त्याच्यामध्ये प्रदर्शनाचा हेतू जो आहे तो त्याच्यामध्ये नसला पाहिजे. आता त्यामध्ये आपल्याला लोकांनी बघून आपली वाहवा प्रशंसा करावी अशा प्रकारचा भाव त्याच्यामध्ये नसला पाहिजे, तुमचा भाव नसला पाहिजे. लोक तुमची स्तुती करतील तो भाग वेगळा आहे, पण तुमचा उद्दिष्ट तुमचा भाव तो तसा असला पाहिजे. निर्हेतुक जर का असेल तर ठीक आहे, परंतु देवासाठी एवढे दुःख कष्ट घेतले आणि मग चर्ये तव जे दुःख होय ते आणि का सांगो वैसे, मला किती कष्ट झाले, मला किती दुःख झालं. आम्ही स्नान करायला गेलो, माझ्या पायात काटा लागला, मला ताप आला, मी असं झालं तसं झालं. हे जर का तुम्ही सांगितलं तर ते काय झालं, आपले रहस्य ते आणि का प्रति तुम्ही प्रगट करू नका. देवामध्ये आणि तुमच्यामध्ये काही गोष्टी ठेवा, रहस्य ठेवा त्याच्या. मग जर का आपण इतरांना सांगू बसलो तर आणि आपल्याला खूप आनंद होतो बरं, काही सांगताना समाधान वाटतं. जे जे काही दुःख होतं, जे जे काही दुःख उपभोगतो आपण, ते दुःख आपण इतरांना कधी सांगू, आपल्याला असं होत राहतं. ऐसे तिमलो म्हणजे काय काय कष्ट सांगतात. असं आम्ही सेवेसाठी गेलो आणि तिमलो म्हणजे पाऊस सुरू झाला, मग आम्ही भिजलो वगैरे, हे तुम्ही स्वाभाविक अनुभव सांगत असाल तो भाग वेगळा आहे बरं का. कधी कधी तुमचा अनुभव ऐकून समोरच्यालाही वाटतं जर का हे पदयात्रेत चालू शकतात तर आम्ही सुद्धा चालू शकतो, आणि म्हणून ते येतात. हे स्मरणाला जाऊ शकतात तर आम्ही सुद्धा जाऊ शकतो. समोरच्याचा धर्म वाढावा म्हणून तुम्ही सांगत असाल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु मी देवासाठी किती कष्ट घेतले हे जर का तुम्ही त्या अहंकाराने सांगत असाल, कीर्ती वाढावी म्हणून सांगत असाल, तर मग ते दोषाकडे ती गोष्ट जाते. ऐसे कष्ट झाले म्हणजे या गावावरून त्या गावाला जाताना, हे करताना ते करताना आम्हाला एवढे कष्ट झाले की काय सांगू तुम्हाला. खूपच आमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर त्यांनी हे सहन सुद्धा नसतं केलं, आम्ही असं केलं तसं केलं वगैरे वगैरे, हे सांगू नये. आणि भिक्षा न मिळे म्हणजे अशा भागामध्ये आम्ही आटण्याला गेलो, भिक्षा मिळत नव्हती वगैरे वगैरे, म्हणजे ते सांगणं एक वेगळं आहे. हे आता ते हेच जर का तुम्ही
वेगळ्या बुद्धीने सांगितलं तर मग वेगळं हेच सांगायचं आहे आम्हाला, परंतु ते वेगळ्या बुद्धीने सांगायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कुठलाही दोष आपल्यामध्ये असताना तो दोष म्हणजे दोषयुक्त ते सांगायचं नाही, ते गुणयुक्तच सांगितलं पाहिजे. कोणीतरी मला सांगितलं, आम्ही भिक्षेला गेलो, त्या दिवशी भिक्षाच मिळाली नाही. भिक्षा तर नाहीच मिळाली म्हणे, पण एका म्हातारीने खूप शिव्या पण दिल्या आम्हाला. ती म्हातारी काय काय बोलली येऊ तू, आम्ही म्हटलं आज हीच भिक्षा. म्हणजे ते स्वाभाविकपणे सांगत होते, त्याच्यात ते सांगण्यामध्ये त्यांचा तो आविर्भाव नव्हता की आम्ही असं भोगलं, तसं नाही. ते अनुभव सांगत होते की बघा असंही होतं, असंही होतं, हे पण मिळतं, तेही मिळतं. कधी चांगली भिक्षा येते, कधी भरपूर भिक्षा येते, कधी कमी येते, कधी उत्तम पदार्थ, कधी नाही उत्तम पदार्थ. म्हणजे अशा पद्धतीने हे अनुभव सांगणे एक भाग वेगळा आहे. आणि ते ऐकताना जसं आम्ही स्वामी सांगतात येथीच्या कथा वार्ता की जेते, की म्हणजे येथीचे म्हणजे देवाच्याच, आणि देवाचे जे साधक आहेत, ईश्वर परायण आहेत, त्यांच्या गोष्टी जर का आपण ऐकल्या, जुन्या अधिकरणांच्या गोष्टी ऐकल्या, आता जे उपस्थित अधिकरणांचे काही अनुभव ऐकले, की आपल्याला अंगाला काटा येतो. म्हणजे खूप बरं वाटतं, एक उजळतं आल्यासारखं होतं. आणि त्यातनं कुठेतरी आपल्याला तो तशा पद्धतीच्या क्रिया आपल्यालाही प्राप्त व्हाव्या, कष्टप्रद असा भाव निर्माण होतो. कारण की ते सुद्धा त्याच बुद्धीने सांगत असतात. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव कुठला असेल तर तो दोषयुक्त पद्धतीने सांगू नका, अहंकार पद्धतीने तो सांगू नका, निर्दोषपणे सांगा, समोरच्याचाही धर्म वाढेल अशा बुद्धीनेच ते सांगितलं पाहिजे. तुम्ही जर का तुमच्या क्रियेबद्दल श्रीमंती दाखवून जर का ती क्रिया सांगत असाल की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आणि एखादा व्यक्ती गरीब असेल, द्रव्याची उपलब्धता नसेल, तर त्याला इतकं दुःख होईल की म्हणजे त्याला पण कळतं की तुम्ही कुठल्या भावनेने सांगत आहात. परंतु त्याला सुद्धा तुम्ही जर का कुठे कुठल्याही प्रकारचे त्याला वाईट न वाटता तुमचा अनुभव तुम्ही त्याला सांगत असाल तर ते चांगलंच आहे, उत्तमच आहे. आणि म्हणून आपल्याला दुःखरूप साधन विलय कारण सुख साधने देव न पविजे, परंतु अशा प्रकारे ईश्वरासाठी दुःखरूप साधन जेव्हा स्वीकारतो त्यावेळेला त्याचं प्रदर्शन होता कामा नये. ते देवालाच कळलं पाहिजे तुम्ही किती कष्ट घेतायत आणि कशा पद्धतीने घेतायत, कष्ट घेण्याचा तुमचा भाव काय आहे वगैरे वगैरे, हे सगळं देवाला कळालं पाहिजे. बाकीच्या लोकांना माणसांना नाही कळालं तरी चालेल, तुम्ही किती स्मरण करता हे लोकांना नाही कळालं तरी चालेल, परंतु परमेश्वराला मात्र कळालं पाहिजे. तुमच्या हृदयगाम्य परमेश्वर किती आहेत हे लोकांना नाही कळालं तरी चालेल. आता आम्हाला हातात गाठी का घ्यावी लागते? आम्हाला तर घ्यावीच लागते, कारण की हातात गाठी नाही दिसली की लोक नावं ठेवतात. बाह्य क्रिया दाखवावी लागते, परंतु नुसतीच हातात गाठी आहे का स्मरणही होतंय आमचं हे कोणाला माहिती आहे? देवाला माहिती. तुम्हाला हातात गाठी दिसली की ते तुम्ही लगेच म्हणा की यांच्या हातात गाठी असते बरं का, पण त्यातलं जे स्मरण आहे ते फक्त देवालाच कळणार, आणि ते देवालाच कळलं पाहिजे, इतरांना नाही कळलं तरी हरकत नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या बाबतीतली कुठलीही क्रियेमध्ये जेवढे कष्ट होतील तेवढी ती क्रिया तुमच्या आठवणीत राहते. तुम्ही पूर्ण स्थानापर्यंत गाडी नेली तर ते स्थान लक्षात राहत नाही, परंतु डोमेग्रामची स्थानं भर उन्हात तुम्ही जर का त्या खळकटनं वाळूतनं जाऊन केली तर ते स्थान वंदन तुमच्या कायम लक्षात राहतं. तुम्ही पाण्यातनं गेलात, पांचेश्वरला जाताना कधी कधी पाण्यातनं जावं लागतं, ते स्थान आपल्या नेहमी लक्षात राहतं. इत्यादी प्रकारे जितके कष्ट कर्मराटीत किंवा दैवराटीत जेवढे होतील तेवढे आपल्यासाठी चांगले आहेत, त्याचं कुठलंही वेगळं परत दुःख आपण मानायचं नाही. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचारकरणीय प्रकरण या वचन सारोळ्यातील 79 क्रमांकाचं वचन सुख साधने देव न पविजे नायका हे वचन श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत
करणीय प्रकरणाचं एक वचन बाकी आहे फक्त आता.